नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी सुरणाची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत. तर पाहूया आता. तर पहा, मी या ठिकाणी सुरण घेतलेला आहे. सुरणाचा वरचा भाग काढून घेतलेला आहे, जो चॉकलेटी थर असतो तो. आणि आता आपण हाताला तेल लावून सुरण कापून घेणार आहोत. हे पहा, असे पातळ काप करून घेतलेलं आहे. त्याचे आता बारीक तुकडे करून घेऊ आपण. सुरणला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला खाज येणार नाही. हे पहा, हाताला थोडं तेल लावून आपण कापून घेणार आहोत. असे मोठे मोठे तुकडे करून घेऊया. हे पहा, सर्व सुरणाचे काप अशा पद्धतीने बारीक बारीक चॉप करून घेऊया. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपण या पद्धतीने सर्व सुरणाचे काप करून घेतलेले आहे. असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. पहा, तुकडे सर्व आपले व्यवस्थित करून झालेले आहेत. सुरण छान असं कापून घेतलेलं आहे. पहा, आता याला स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये टाकून एक शिट्टी करून घेणार आहोत आपण. एका शिट्टीत सुरण शिजतो. जास्त गिचका नाही करायचा आपल्याला, नाही तर तो जास्त हे होऊन जाईल. तर पहा, सुरण टाकून कुकरमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेते थोडंसं. हे पहा, थोडंसं मीठ टाकून घेऊया, असं हलवून थोडंसं. आता आपण याला कुकरला झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया कुकरची. तोपर्यंत मसाला बनवूया थोडासा. तर पहा, जिरं घेतलं थोडंसं, त्यामध्ये लसूण घालूया. 7-8 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत. मिरच्या घालूया हिरव्या, चवीप्रमाणे तुम्हाला तिखट लागेल तसं हिरव्या मिरच्या टाकू शकता तुम्ही. आलं घालूया थोडंसं, कोथिंबीर घेते देठासकट थोडंसं. आता आपण मिक्सरला असंच वाटून घेणार आहोत, पाणी न घालता. हे पहा, अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे. आता आपण हा मसाला काढून घेऊ. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टमॅटो घेतला होता मी. टमॅटो देखील आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. हे पहा, टमॅटो आपला वाटून घेऊया. तोपर्यंत आपल्या कुकरची एक शिट्टी देखील झालेली आहे. पहा, मस्त असं सुरण शिजलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, सुरण थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये 4 पळ्या तेल टाकून घेणार आहे. पहा, 4 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण सर्व सुरण तळून घ्यायचं आहे. थोडंसं असं फ्राय करून घेऊ. हे पहा, त्याने काय होतं, चव आणखी भारी लागते भाजीची. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. तर सुरण आपण आता छान असं फ्राय करून काढून घेऊया एका डिशमध्ये. हे पहा, सर्व सुरण असं मी फ्राय करून घेणार आहे. हे पहा, सर्व सुरण छान असं फ्राय झाला की आपण काढून घेऊ. आता भाजीला फोडणी देऊया आपण. तर कढई तापायला ठेवली आहे मी. त्यामध्ये 1.5 पळी तेल घालणार आहे, जास्त नाही. हे पहा, थोडंसं 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं की अगदी थोडंसं जिरं आपण वाटणाला देखील घातलं होतं, त्यामुळे ते थोडंसं घालते. कढीपत्ता आणि आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालूया. मिरची, लसूण. हे पहा, छान असा मिनिटभरासाठी मसाला परतून घेऊया आपण. तर पहा, नंतर असं हलवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभरासाठी मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर. छान असा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून झालेला आहे, पाहू शकता. आता यासाठी एक बारीक कांदा कापून घेतला होता मी. मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपण कापून घेतलेला एक कांदा त्यामध्ये घालूया. हे पहा, कांदा घालून घेऊया आता. तर पहा, एकच कांदा घेतला होता छोटा, तर आता तो त्यामध्ये घालून घेऊया. कांदा देखील छान असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. बारीक गॅसवरच कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. छान मस्त बारीक गॅसवर कांदा परतला की त्यामध्ये आपण वाटून घेतलेली टमॅटोची पेस्ट घालणार आहोत. पहा, टमॅटोची पेस्ट देखील छान अशी तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेणार आहोत आपण. पहा, छान असं तेल सुटून द्यायचं व्यवस्थित. एक 5 ते 10 मिनटं
छान त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान असं मस्त तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता त्यामध्ये मसाले घालूया. हळद घालते, लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं, मालवणी मसाला. तर पहा एवढे मसाले घातलेले आहेत. छान असे मसाले भाजून घेऊया. पण आता परतून घेऊया थोडेसे मसाले, एक 2-3 मिनटं. मसाले छान परतले. मसाले परतेपर्यंत मी तर थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाण्याने काय होतं, तरी छान येते भाजीला आणि चव देखील बिघडत नाही भाजीची. पहा आणखी चव छान लागते. तर गरम पाणी तुम्हाला लागेल त्याप्रमाणे, पातळ त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते. तर पहा तुम्हाला लागेल त्याप्रमाणे पातळ घट्ट मी करू शकता पाणी ॲड. अजून कोथिंबीर घालून घेते वरून आणि छान अशी उकळी काढून घ्यायची मस्त, कारण आपण सुरण टाकलं जास्त वेळ नाही शिजवणार आहे. तर पहा मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला. तरी देखील किती छान आली आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये सुरणाचे काप घालूया, आपण जे फ्राय करून घेतले होते ते. पहा सर्व काप यामध्ये घालून झालेले आहेत. चिकन मटणसुद्धा फेल होते भाजीपुढे, इतकी चवीला छान लागते ही सुरणाची रस्सा भाजी. तर पहा मस्त अशी एक उकळी काढून घेतलेली आहे आपण. जास्त नाही शिजवायचं, कारण सुरणाचा गिचका देखील होऊ शकतो. आता आपण गॅस बंद करूया. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा काय भारी वाटत आहे भाजी. हे पहा डिश किती भारी वाटत आहे. पहा अगदीच पाहताच तोंडाला पाणी सुटेल. जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. तर अशा पद्धतीने आपली सुरणाची रस्सा भाजी तयार झाली आहे. पाहू शकता किती कलर देखील फार सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला आवडली तर फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.